24 न्यूज। मी आहे आपल्यासोबत दिव्या आणि मोहिते। एक नजर टाकूया आजच्या घडामोडींवर। वीज बिल माफ करण्याची ठाकरे गट शिवसेनेची मागणी। इस्लामपूर वाळवा तहसीलदार प्रदीप बाळे यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जाहीर निवेदन देऊन शहरी व ग्रामीण भागातील मध्यमवर्गीयांना वीज बिल 300 युनिट पर्यंत माफ करावे अशी मागणी नगरसेवक व जिल्हा उपप्रमुख शकील सय्यद यांनी केली। यावेळी बोलताना शकील सय्यद म्हणाले, आज सांगली जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं माननीय तहसीलदार प्रदीप बाळे साहेब यांना 2 जाहीर निवेदनं देण्यात आलेली आहेत। पहिलं जे निवेदन आहे ते 300 युनिटपर्यंत मध्यमवर्गीय जनतेला वीज बिल मोफत व्हावं अशी मागणी केलेली आहे। यामध्ये मागणी करत असताना महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांच्यासाठी वीज बिल माफ केलेलं आहे, परंतु हे शेतकऱ्यांचं पंप बिल माफ करत असताना सर्वसामान्य जनतेकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे। तर ग्रामीण भागातली जनता असेल किंवा शहरी भागातली जनता असेल, ज्यांचं मध्यमवर्गीय लोकांचं 300 युनिटपर्यंतचं वीज बिल माफ करावं अशी आमची ठाम मागणी आहे। ही मागणी जर शासनाने मान्य नाही केली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना रस्त्यावर उतरेल एवढं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितोय। कारण मध्यमवर्गीयांच्यावर आज प्रत्येक महिन्याला जे भरमसाठ बिल येतंय हे बिल भरण्यासाठी जी रक्कम लागणार आहे, कारण आज सध्या महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे आणि या बेरोजगारीमुळे आणि प्रचंड महागाईमुळे सर्वसामान्य जनतेवर वीज बिलाचा जो भरमसाठ प्रचंड असा ताण निर्माण होतोय, तणाव निर्माण होतोय, त्यांना त्यातून मुक्ती मिळावी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा म्हणून 300 युनिटपर्यंत महाराष्ट्र शासनानं वीज बिल मोफत करावं असं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आम्ही मागणी केलेली आहे। यावेळी युवासेना तालुका अधिकारी मानव गवंडी, फजल हवालदार, युवासेना शहर अधिकारी दीपक कळसे, दीपक जाधव, सुनील पोखरे, जमीर नालबंद, तातासाहेब बाबणे, अशोक चव्हाण, असलम हवालदार, अहमद मुजावर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।